आज बनवतोय आपण झटपट होणारी घेवड्याची सुकी भाजी किंवा याला कोण कोण वालाची भाजीसुद्धा म्हणतं. घेवड्याच्या शेंगांची भाजी किंवा वालाच्या शेंगांची भाजी. तर आपण अगोदर न शिजवता डायरेक्ट फोडणी देऊन ही भाजी बनवणार आहोत. तेही फक्त लसूण आणि टोमॅटोची फोडणी देऊन. एवढ्या भन्नाट चवीची ही भाजी होते आणि लगेचच वाफेवर शिजली जाते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खूप बनवायला ही भाजी सोपी आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा मिस्टरांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतात. अगदी झटपट बनून तयार होते. तर चला लगेच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात अगोदर आपल्याला त्यासाठी घेवड्याच्या शेंगा लागणार आहेत आणि या अशा तोडून घ्यायच्या आहेत. तर याच्या कडेच्या ज्या शिरा असतात ना त्या काढून घ्यायच्या आणि एवढ्या आकारामध्ये हे आपण घेवड्याच्या शेंगा तोडून स्वच्छ धुवून घेतलेत. तर भरपूर सारा लसूण ठेचून घ्यायचं आहे आणि एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचं आहे. तर फोडणी करूया. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं 1 ते 1.5 पळी. त्यामध्ये छोटा चमचा एवढा मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आणि जिरेसुद्धा चांगले फुलू द्यायचे. त्यामध्ये ठेचून घेतलेलं लसूण टाकूया. लसूण चांगला लालसर होऊ द्यायचं आहे आणि नंतरच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे. बरेच वेळेस असं होतं की लसूण कच्चा राहतो आणि आपण लगेच बाकीचं साहित्य टाकतो. त्यामुळे भाजीची फोडणी व्यवस्थित बसत नाही आणि भाजी म्हणावी तेवढी चविष्ट बनत नाही. त्यामुळे लसूण चांगला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे, म्हणजे भाजून घ्यायचं आहे, म्हणजे फोडणी चांगली बसते भाजीला. लसूण लाल झाला की याच्यामध्ये आता टोमॅटो टाकून घेतला आहे आणि टोमॅटोसुद्धा परतवून घेऊया. तर इथे पाहू शकतात मस्त टोमॅटोसुद्धा मऊ झाला आहे. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकू आणि परत एकदा हे मिक्स करू. आता हे सर्व चांगलं आपण परतवून घेतले. याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. तर थोडीशी हळद टाकूया. अगदी छोटा पाव चमचा लाल मिरची पावडर, थोडासा धना पावडर किंवा तुमच्याकडे जे काही मसाले असतील ते टाकले तरी चालेल. 1 चमचा चटणी टाकून घेतली आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. तर ही भाजी तिखटच खायला खूप छान लागते, त्यामुळे थोडी तिखट बनवायची. आता याच्यामध्ये घेवड्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेत ते टाकून घेऊया. तर आपण अगोदर अजिबात शिजवून वगैरे घेतली नाही, आपण डायरेक्ट फोडणीच दिली आहे. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनुसार बनवत असतं. कोण कोण पहिल्यांदा शिजवून घेतं आणि नंतर फोडणी देतं. तर तसं करण्यापेक्षा पटकन फोडणी दिली तर तेवढ्या वेळेत ही भाजी शिजून होते. आता हे सर्व चांगलं मिक्स केले. झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती 2-3 मिनिट याला शिजवून घेऊया. परत 2-3 मिनिटांनी झाकण खोलून परत घेवड्याची भाजी मिक्स करून घ्यायची व्यवस्थित आणि कमी गॅसवरच शिजवून घ्यायची. तर 2-3 मिनिटांनी झाकण खोलून आपण हे परत मिक्स करून घेऊया आणि वाफेवरच ही भाजी शिजवून घेतोय. अजिबात तळाशी लागत नाही. अधूनमधून ही भाजी परतवून घ्यायची. जर तुम्हाला असं वाटलं की कढईला भाजी चिकटते लागते तर थोडंसं पाण्याचा शिंतोडा दिला तरी चालेल. आता भाजी मिक्स करून घेतली. परत झाकण ठेवून 2-3 मिनिट आणखीन कमी गॅसवरती वाफेवर शिजवून घेतली आहे. आता परत आपण ही भाजी मिक्स करून घेऊया. तर भाजी चांगली मऊसूद अशी शिजलेली आहे. सर्व चांगलं परतवून घ्यायचे आणि लास्टला आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. तर हे पहा, 2दाच मी झाकण उघडून ही भाजी वरखाली करून घेतली आहे आणि भाजी एकदम मऊसूद अशी शिजली गेली आहे. मी तुम्हाला याच्यामधल्या बिया दाखवते तोडून. हे पहा किती सहज तुटतात. तर एकदम झटपट आपली इथे घेवड्याची भाजी शिजून तयार झाली. आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्यांचा कूट टाकून घेऊया. अगोदर शेंगदाण्याचा कूट टाकला तर कढईला चिकटला जातो, त्यामुळे भाजी शिजली की मग त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचे आणि हे सगळं मिक्स करायचे आणि गॅसची फ्लेम आपण स्टार्टिंगपासून कमीच ठेवली आहे. कमी गॅसवरच ही भाजी शिजवून घेतली, त्यामुळे वाफेवर ही भाजी चांगली शिजली जाते. तर सर्व चांगलं मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि 1 मिनिटभर कमी गॅसवरती असंच हे परतवून घेतले. शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर तर झटपट आपली इथे घेवड्याची सुकी भाजी बनवून तयार झाली आहे. दिसायलाच एवढी भारी दिसते, खायलासुद्धा अप्रतिम चवीची ही भाजी बनते आणि जास्त काही आपण याच्यामध्ये साहित्य वापरलेलं नाही आहे किंवा जास्त मसालेसुद्धा टाकलेले नाही आहेत. तर गॅस बंद करून घेतले आणि 1 मिनिटभर ह्याच्यावरती झाकण ठेवले. लगेच आता आपण प्लेटमध्ये ही भाजी काढून घेऊया आणि जेवढ्या सुक्या भाज्या कमी गॅसवरती शिजवून घेणार तेवढ्याच त्या पटकन शिजल्या जातात आणि मऊसूद अशा शिजतात. पाणीसुद्धा टाकायची गरज पडत नाही. तर आपण थोडासुद्धा पाण्याचा उपयोग केलेला नाही आहे, तरीसुद्धा एकदम मस्त अशी आपली घेवड्याची भाजी बनवून तयार आहे. तर आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी. तर तुम्ही कशा पद्धतीची ही भाजी बनवता नक्की कमेंटमध्ये सांगा. ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची, हो की नाही.
तर अशा पद्धतीने आपण घेवड्याची भाजी बनवून दाखवली. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आणि रोज रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि कोणतीच रेसिपी तुम्ही मिस करणार नाही. आपण रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्ही अपलोड करत असतो. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या, सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आज मुलांच्या डब्यामध्ये बटाट्याच्या काचऱ्या बनवायच्या होत्या. मुलांना जास्त आवडतात या बटाट्याच्या काचऱ्या. म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करावी. आता तुम्ही म्हणाल त्यात का अवघड आहे, सर्वांनाच माहिती आहे कशा बनवायच्या. पण प्रत्येक जणाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. अगदी साधी सोप्या पद्धतीने आपण या बटाट्याच्या काचऱ्या बनवणार आहोत. साधा सोपा वरण भातासोबतसुद्धा तुम्ही तोंडी लावण्यासाठी या बटाट्याच्या काचऱ्या बनवू शकतात. खूप छान लागतात आणि अगदी पोट भरून जातं. तर चला वेळ न घालवता आपण झटपट लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहेत आणि असे मिडियम आकाराचे स्लाइस बटाट्याचे करून घ्यायचे आहेत. खूप पातळ करायचे नाही आणि खूप जाडही ठेवायचे नाही. जसे तुम्हाला जमतील तसे असे कापून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने हे स्लाइस करून घ्यायचे. तर आता आपण इथे बटाटा 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि नंतर थोडंसं मीठ टाकून त्या पाण्यामध्ये हा बटाट्याच्या काचऱ्या ठेवायच्या, म्हणजे त्या काळ्या पडत नाहीत. फोडणी करून घेऊया. 1 पळी तेल टाकायचे आणि त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान फुटू द्यायची. फोडणी एकदम खमंग बसली की बटाटा खायला खूप चवदार लागतो. तर मोहरी तडतडली की पाव चमचा याच्यामध्ये जिरे टाकून घेऊया आणि जिरेसुद्धा चांगले फुललेले आहेत. आता कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि भरपूर सारा ठेचलेला लसूण टाकायचा. लसणामुळे खूप छान याला चव येते आणि लसूण कच्चा ठेवायचा नाही. चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर तेलामध्ये लसूण चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. तर मस्त खमंग फोडणी बसली की बटाट्याच्या काचऱ्या अतिशय चविष्ट बनतात. तर लसूण चांगला लाल होऊपर्यंत आपण हा तळून घ्यायचा आहे. तर तुम्हाला दिसत असेल हळूहळू लसूण चांगला लालसर झालेला आहे. आता याच्यामध्ये बटाट्याच्या काचऱ्या टाकून घेऊया. तर पाण्यातून चांगल्या निथळून घ्यायचे एका प्लेटमध्ये आणि या बटाट्याच्या काचऱ्या तेलामध्ये टाकून थोडा वेळ आपण असंच हे परतवून घेणार आहोत आणि नंतर याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत. तर आपण फक्त तेलामध्ये बटाटा तळून काढलेला नाही आहे, डायरेक्ट फोडणी दिली आणि मग याच्यामध्ये काचऱ्या टाकून घेतलेत. आता 1 मिनिटभर तेलामध्ये असाच हा बटाटा फ्राय करून घ्यायचा आणि याच्यामध्ये आता मसाले टाकूया. डायरेक्टली तेलामध्ये जर मसाले टाकले तर ते करपले जातात आणि त्याची टेस्ट चांगली लागत नाही. त्यामुळे अगोदर फोडणीत बटाटा टाकायचा, थोडा वेळ परतवून घ्यायचा आणि मग सर्व मसाले टाकायचे. तर आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा गरम मसाला टाकून घेतले. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. चटणी टाकून घेऊया. तर इथे मी 1 चमचा एवढी चटणी टाकून घेते. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. आणि बटाट्याची कशीही भाजी बनवली तरी ती थोडीशी तिखट असली तरच खायला छान वाटते. फिक्की भाजी असेल कमी तिखट तर खायला चांगली लागत नाही. त्यामुळे बटाटा तिखटच बनवायचा, म्हणजेच खाल्ल्यासारखा वाटतो. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. तर तेलामध्ये हे मसाले बटाट्याच्या काचऱ्या चांगल्या मिक्स होईपर्यंत मसाला सर्व परतवून घ्यायचे. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतले. याच्यावरती झाकण ठेवायचे आणि कमी गॅसवरती 2-3 मिनिट हा बटाटा असा शिजवून घ्यायचा. याच्यावरती पाणी वगैरे काही शिंपडायचं नाही. तेलामध्येच वाफेवर आपण हा बटाटा चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. तर आता झाकण ठेवले आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची. सगळ्यात लवकर साधी सोपी भाजी बनणारे म्हटलं तर बटाटा शिजवून केला तरी भाजी लवकर होते किंवा असा कापून केला तरीसुद्धा लवकरच होते, कारण बटाटा शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. तर आपण झाकण ठेवून 2-3 मिनिट वाफेवर हा बटाटा शिजवून घेतला आहे. झाकण खोलून घ्यायचे आणि परत एकदा हा बटाटा परतवून घ्यायचा, म्हणजेच मिक्स करून घ्यायचा आणि आणखीन एकदा झाकण ठेवायचे आणि अजून 2-3 मिनिट हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे. तर अधूनमधून झाकण उघडून 1-2 वेळा आपण हा बटाटा हलवून घेतला आहे. तर दिसत असेल तुम्हाला एकदम मऊ असा हा बटाटा झालेला दिसतोय. तर आता परत एकदा आपण हे मिक्स करून घेऊयात. तर सुगंधानेच बटाट्याची भाजी एवढी भारी झाली आहे ना, खूप छान सुगंध येतोय.
आणि तुमच्याकडे जे काही मसाले असतील ते टाकायचे, असं नाही की हे सर्व मसाले आहे. फक्त चटणी हळद मिठामध्ये सुद्धा खूप चांगला बटाटा होतो. तर बटाटा आपला शिजलेला आहे, ह्याच्यावरती भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि हे मिक्स करायचे. तर अगदी 10 मिनिटाच्या आतमध्ये आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे. तुम्हाला मी दाखवते बटाटा किती चांगला मऊ शिजलेला आहे आणि रंग खूप छान आला याला. तर मस्त अशी झटपट आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे. दिसण्यावरूनच समजत असेल किती भारी ही भाजी बनली आहे. तर तुम्हाला मी एक तोडून दाखवते. हे पहा, एकदम मऊ असा बटाटा शिजलेला आहे. तर बनवायला तर किती साधी आहे आणि खायलासुद्धा तेवढीच चविष्ट लागते बरं का. तर नक्की करून पहा. तर सर्व मी भाजी प्लेटमध्ये काढून घेते. गॅस बंद करून घेऊया. झटपट कमी वेळेत बटाट्याच्या काचऱ्या तयार झालेल्या आहेत. बघूनच कोणालाही खाव्याशा वाटतील अशा ह्या चटपटीत आपण काचऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज बनवूया मऊ लुसलुशीत कांदे पोहे. आता तुम्ही म्हणाल पोहे सर्वांनाच बनवता येतात. हो, पोहे सर्वांनाच बनवता येतात, पण बरेच वेळेस असं होतं की पोहे कडक होतात, वातळ होतात. तर चला बनवायला सुरुवात करूया. एकदम मऊ लुसलुशीत कसे पोहे बनवायचे ते पाहूया. सगळ्यात अगोदर पोहे स्वच्छ साफ करून धुवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक ठेवायचं. म्हणजे काय होतं की पोहे चांगले मऊ लुसलुशीत भिजले जातात. बऱ्याच वेळेस आपण काय करतो की पाणी सर्व निथळून काढतो, मग पोहे अगदीच कोरडे सुटसुटीत मोकळे असे होतात. त्यामुळे ना थोडंसं 1 ते 2 चमचे एवढं पाणी त्याच्यात शिल्लक ठेवायचे आणि धुवून झाले की लगेच पोहे पातेल्यामध्ये किंवा चाळणीत वरखाली करून घ्यायचे, व्यवस्थित हलवून घ्यायचे. म्हणजे ना ते एकसारखे चांगले भिजले जातात, म्हणजे पोहे मऊ लुसलुशीत बनतात. आणि नेहमी पोहे बनवायचे असतील ना त्यावेळेस सगळ्यात अगोदर पोहे धुवून घ्यायचे, म्हणजे कांदा वगैरे कापेपर्यंत पोहे चांगले भिजले जातात. आता कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये शेंगदाणे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे. बरेच जणांना पोह्यामध्ये, उपम्यामध्ये शेंगदाणे आवडतात, तर कोणाकोणाला नाही आवडत. ज्यांना आवडत नसतील त्यांनी नाही टाकले तरी चालेल. तर इथे मी लालसर होईपर्यंत शेंगदाणे छान खमंग भाजून घेतलेत. कच्चे राहू द्यायचे नाही, चांगले खमंग भाजून घ्यायचे, म्हणजे खाताना खूप छान लागतात. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये 1 छोटा चमचा मोहरी टाकायची. मोहरी छान फुटू द्यायची. मोहरी चांगली तडतडली किंवा याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे. तर जिरेसुद्धा चांगले फुलले किंवा याच्यामध्ये मोठे 2 कांदे बारीक चिरून टाकायचे. तर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊया आणि कांदा टाकल्यानंतर मग कढीपत्ता टाकून घ्यायचा. काय होतं की तेलात डायरेक्टली कढीपत्ता टाकला तर खूप तेल उडतं हातावरती, त्यामुळे कांदा अगोदर टाकायचा आणि नंतर कढीपत्ता टाकायचा, म्हणजे हातावरती तेलसुद्धा उडत नाही. आता कांदा लालसर होईपर्यंत चांगला भाजून घेऊया. आणि कांदासुद्धा भाजताना ना खूप लालसर होईपर्यंत, सर्व कांद्यातला कस निघून जाईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा नाही. तर कांदा हलका फुलका भाजून घ्यायचा. आता कांदा थोडासा भाजून झाला, याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊया आणि ते सुद्धा कांद्यासोबत परतवून घेऊया. तर तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची टाकून घ्यायची. मी ते 4 हिरवी मिरची कट करून टाकलेत मोठ्या तुकड्यांमध्ये. कांदा खूप जास्त भाजला ना तर पोहे खूप कोरडे बनतात, त्यामुळे पोहे मऊ लुसलुशीत बनवायचे असतील तर कांदा हलका फुलका गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा. चवीनुसार मीठ टाकून घेतले. आता परत एकदा हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. तर पोहे बनवायला तर खूप सोपे आहेत, पण काय असतं की छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्या व्यवस्थित केल्या तर अप्रतिम अशा भाज्या, नाश्ता सर्वच पदार्थ छान होतात. तर थोड्या वेळासाठी इथे छान मी कांदा गुलाबी रंगावरती भाजून घेतले. पहा, खूप एकदम लाल होईपर्यंत भाजून घेतलेला नाही आहे, असाच कांदा भाजून घ्यायचा. बघा पोहे किती छान बनतात. पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि तळून घेतलेले शेंगदाणेसुद्धा हळद मिठामध्ये या फोडणीमध्ये चांगले परतवून घ्यायचे. तर मस्त इथे आपलं हे सर्व साहित्य भाजून झालं आहे. आता याच्यामध्ये पोहे टाकून घेऊया धुवून घेतलेले. तर पोहे टाकण्या अगोदर हाताने व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे आणि नंतर पोहे टाकून घ्यायचे. जेवढे पोहे चांगले भिजलेले असणार
तेवढेच मस्त मऊ लुसलुशीत पोहे बनणार आहेत. आता हे सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया. तर हलक्या हाताने साईडनी व्यवस्थित याला परतवून घ्यायचे, हलवून घ्यायचे. सर्व पोहे एकसारखे दिसेपर्यंत छान हे मिक्स करत राहायचे आणि अधूनमधून असं उलटण्याने जास्त जर मिक्स करत राहिलं तर पोहे तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे साईडने असे पोहे मिक्स करायचे म्हणजे ते तुटत नाहीत. आता पोह्यांमध्ये चिमूटभर साखर टाकून घेऊया आणि मिक्स करूया. साखर टाकल्यामुळे काय होतं की पोह्यांची चव डबल होते. खूप छान पोहे लागतात. नक्की एकदा करून पहा. आता परत एकदा हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवरती एक वाफ काढून घ्यायची अगदी थोड्या वेळासाठी, 1 मिनिटभरासाठी. तर पोह्यांवरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली, ते दाखवायचं राहून गेलं. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि परत एकदा हे मिक्स करूया. तर खूप वेळ हे असं परतत राहायचं नाही. त्यामुळे काय होतं की पोहेसुद्धा तुटतात आणि कडक होतात. एकदा वाफ देऊन घेतली की गॅस बंद करून घ्यायचा आणि पोह्यावरती झाकण ठेवायचं. एकदम भातासारखे मऊ लुसलुशीत हे पोहे बनतात. तुम्ही अशा पद्धतीने करून पहा. तर एकदम मस्त झटपट आपले ते पोहे बनवून तयार आहेत. जे कोणी पोहे खाणार नाहीत ना, ते सुद्धा आवडीने पोहे खातील, एवढे भारी हे पोहे होतात. तर हे पहा किती भारी हे पोहे झालेत. आणि पोहे बनवून तयार झाले की लगेचच गॅस बंद करायचा आणि लगेच पोहे खाऊन घ्यायचे. गरमागरमच कांदे पोहे खायला खूप छान लागतात, सोबतच चहा. तर याच्यावरती कांदा, बारीक शेव आणि लिंबू टाकून हे पोहे मस्त एन्जॉय करा. एवढे भारी हे पोहे लागतात ना, तुम्ही एकदा नक्की अशी करून पहा. तर याच्यावरती मी कांदा टाकून घेतलाय, बारीक शेव आणि लिंबू पिळून घेणार आहे आणि सोबतच कडक चहा. आहे की नाही एकदम मस्त नाश्ता, साधा सोपा तेवढाच भन्नाट चवीचा. तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीही पाहता येतील. याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर साऱ्या वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. पाहिल्या नसतील तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये. बाय बाय. आज बनवतोय आपण कोबीची भाजी. तर बरेच जणांना कोबी म्हटलं की आवडत नाही, पण अशा पद्धतीने बनवलं ना तर खूप चविष्ट ही कोबीची भाजी होते. मुलांच्या टिफिनमध्ये असो किंवा मिस्टरांच्या डब्यासाठी. चला बनवायला सुरुवात करूया. खूप एकदम चविष्ट हा कोबी बनतो. तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकून घेतले. त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची. मोहरी छान फुटली की याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे. जिरेसुद्धा चांगले फुलू द्यायचे. नंतर ठेचलेला लसूण टाकायचा भरपूर आणि लालसर होईपर्यंत हा लसूण परतवून घ्यायचा. पांढरा ठेवायचा नाही, अजिबात त्याचा कच्चेपणा राहू द्यायचा नाही. छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा, म्हणजे भाज्या अतिशय चविष्ट बनतात लसणाच्या फोडणीमुळे. आता याच्यामध्ये आपण कांदा टाकू. एक मोठा कांदा बारीक चिरून टाकलाय, थोडासा कढीपत्ता आणि 2 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून टाकलेत. हे सर्व चांगलं परतवून घेऊया. कांदा थोडासा गुलाबीसर रंगावरती परतवून घेऊया. कोबीसोबत परत कांदा शिजणार आहे, त्यामुळे जास्त परतवून घेण्याची गरज नाही. फक्त आता आपण कलर कांद्याचा चेंज होईपर्यंत परतवून घेऊया. तर थोडासा इथे कांदा परतवून झाला आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला 1 टोमॅटो टाकून घेऊया आणि हे सगळं परतवून घेऊया. कोणतीही कोबीमध्ये डाळ न टाकता ही कोबीची अतिशय स्वादिष्ट चवीची भाजी तयार होते. तर टोमॅटोसुद्धा आपण थोड्या वेळासाठी परतवून घेतला आहे. तर कांदा आणि टोमॅटो, मिरची सर्व चांगलं परतलेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेतले. 1 चमचा चटणी टाकून घेतली आहे. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकतात. छोटा पाव चमचा धना पावडर, थोडीशी हळद टाकली आहे आणि छोटा 1 चमचा लाल मिरची पावडर. हा पत्ता कोबी मी लालसर बनवते. फक्त थोडीशी हळद टाकले. कलर खूप कोबीला छान येतो. लाल मिरची पावडर आणि हळद मिक्स असं टाकल्यामुळे तुम्हाला हवं तर फक्त तुम्ही हळद टाकून, हिरवी मिरची टाकून सुद्धा पिवळ्या कलरची कोबीची भाजी बनवू शकतात. आता हे सगळं परतवून घेऊया आणि सुक्या भाज्यांना खूप कमी तेल लागतं, जास्त तेल टाकण्याची सुद्धा गरज पडत नाही. तर सर्व चांगलं भाजून घेतले. आता याच्यामध्ये पातळ चिरून घेतलेला कोबी टाकून घेऊया. तर कोबी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवलेला पाणी निथळण्यासाठी. तुम्ही कापण्याच्या अगोदरसुद्धा कोबी धुवून घेऊ शकतात किंवा कापून घेतल्यानंतरसुद्धा धुवून वापरू शकता, जसं तुम्हाला आवडत असेल तसा. आता हा सर्व कोबी चिरून घेतलेला या फोडणीमध्ये टाकून घेतले. आता सर्व एकजीव होईपर्यंत हे चांगलं मिक्स करून घेऊया.
आता आपण याच्यामध्ये मीठ वगैरे टाकलेलं आहे, तर त्यामुळे पाणी सुटतं आणि त्या मिठाच्या पाण्यामध्येच हा कोबी चांगला शिजला जातो. कोबीला चांगलं पाणी सुटतं. तर याच्यावरती झाकण ठेवूया आणि अधूनमधून हा कोबी आपण परतवून घ्यायचा आहे. तर सर्व चांगले इथे मिक्स करून घेतलं आहे आणि पहा किती छान याला कलर आलेला आहे. आणि एकदम पातळ असा उभा कोबी चिरायचा. पटकन शिजला जातो, अजिबात वेळसुद्धा लागत नाही. कमी वेळेत कोबीची भाजी तयार होते. आता याच्यावरती झाकण ठेवूया. गॅसची फ्लेम कमी करायची आणि 2-3 मिनिटासाठी वाफ काढायची. 2-3 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया. तर कोबी थोडासा शिजलेला आहे. आणखीन आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे आणि पहा पाणी किती सुटलेलं आहे. तर मीठ टाकल्यामुळे कोबीला चांगलं पाणी सुटतं. ते सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा झाकण ठेवून आणखीन 2-3 मिनिट हा कोबी शिजवून घ्यायचा. पातळ कोबी चिरल्यामुळे ना अजिबात शिजायला वेळ लागत नाही. तर आणखीन आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि थोड्या वेळासाठी हा कोबी मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. आणि परत कमी गॅसवरती या कोबीला वाफ काढून घेऊया. खूप पण जास्त गाळ होईपर्यंत हा कोबी शिजवायचा नाही. तशी कोबीची भाजी खायला छान लागत नाही. थोडासा मऊ होईपर्यंतच हा कोबी शिजवून घ्यायचा. खूप पण कच्चा ठेवायचा नाही, करकर लागेल एवढा. फक्त चांगलं त्याला शिजू द्यायचं आहे. तर इथे पाहू शकतात परत झाकण ठेवून आपण कोबी शिजवून घेतला आहे. आता सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि हे मिक्स करून घेऊया. तर किती कमी वेळेमध्ये कमी साहित्यात आपण ही कोबीची भाजी बनवून तयार केली आहे पहा. माझ्या मुलांना टिफिनमध्ये ही कोबीची भाजी खायला खूप आवडते. तर ते सर्व चांगलं मिक्स करूया. आणि आपण याच्यामध्ये जास्त काही मसालेसुद्धा टाकलेले नाही आहेत. तरीसुद्धा चवीला खूप छान लागते. तुमच्याकडे जे मसाले असतील ते टाकून बनवले तरीसुद्धा ही कोबीची भाजी छान होणार आहे. आणि आपण जास्त मसालेसुद्धा वापरलेले नाहीत. फक्त धना पावडर टाकले आणि रोजचे मसाले, चटणी, मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर एवढंच वापरले तरीसुद्धा भन्नाट चवीला ही कोबीची भाजी झालेली. तर आहे की नाही एकदम साधी सोपी डब्यासाठी बनवायला भाजी. तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करा आणि कशी वाटली ही कोबीची भाजी ते कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ दोन्हीही पाहता येतील. बाय बाय.